मित्रांनो 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 गुड मॉर्निंग. हार्दिक स्वागत आहे तुमचं इनसेपरेबल जर्नी या चॅनलवर. आणि आता पुण्यामध्ये इतकं मस्त वातावरण झालं आहे. सो आता वाजले सकाळचे 6. इतका मस्त म्हणजे असं ढगाढगा आहे, बट लाईट पण तेवढा छान आहे. आणि आमचे बेबीज बघा इतके ग्रीन झाले आहेत ना, त्यांना नुसतं वरचा पाऊस भेटून राहिला, मस्त 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 पाऊस भेटून राहिला. त्यामुळे त्यांची हेल्थ एकदमच जास्त मस्त झालेली आहे. एकदमच जास्त मस्त हे काय बोलणं असतं बे. त्यांची हेल्थ एकदम छान झाली आहे. वा, असं बोल ना काहीतरी. तो आता शिवानी झोपलेली आहे, सकाळचे 6 वाजलेले आहे. आणि आता तिला उठवू आणि तिला तयारी करायला लावू लवकर लवकर, आणि मग आम्ही जाऊ जिमला. चला लेट्स गो. शिवानी बेबू, ए शिवानी बेबू, उठा उठा, चला चला, चलो. ए चल लवकर, उठ उठ, चल उठ लवकर, उठ लवकर. हलक्या डोळ्याने एकदम बघितलं की मी कॅमेरा काढला, तर तू काय मस्ती करून राहिली का नाही उठायची. चल लवकर उठ. आंगो नको करू, चल जिमला जायचं आहे. तुम्हाला बोलली होती त्रास नाही त्यांना उठायला. चल उठ, उठ लवकर, उठ लवकर शिवानी. शिव उठ, शिव बेबडो, उठ बेबडो. ओ ओ ओ ओ ओ ए बेबो, ओ ए बेबो, उठ ए बेबो. उठली आहे फायनली गाईज. शिवानी एवढ्या त्रास दिल्यानंतर उठलेली आहे. एकदम ती उठल्यावर की मस्त क्यूट दिसतं ना. शिवानी इकडे बघ, क्यूटेस्ट आहे माझी बायको, क्यूटेस्ट. सो आता आम्ही लवकर लवकर तयारी करू आणि जिमला जाऊ. जर शिवानीने सपोर्ट केलं तर. शिवानी सपोर्ट करशील की नाही सांग. आज जिमला चालशील की नाही सांग. चला भेटूया. हे बघा पोरगी, तुम्ही परत झोपली. शिवानी उठ लवकर, उठ लवकर तू. शिवानी तुला चान्स आहे, लवकर उठ तू. पाणी आलेलं आहे, पाणी आलेलं आहे. लवकर उठ, लवकर लवकर उठ, लवकर उठ जा, उठ जा. जुमंतर खरे काय म्हणतात. उठ लवकर, एकदा परत टाक तू, परत लवकर उठ. शिवानी या जिमला जायचंय, पटकन तयारी करून. जिमला नाही चालत का. ओरडत नाही, आपला उठवत आहोत. तू उठायला त्रास होते, हेच आहे. लागतंय. ब्रश करा, हे करा, ते. सो आता आम्ही निघालो आहे जिमला जायला. आता वाजले आहे चेतन 7:05. जास्त मला बोलतोय हा की 7 वाजवले. त्याला 7ला 5 मिनिट कमी असताना जायचं असतं, आणि माझ्यामुळे याला 7 वाजले म्हणून मला इतका बोलतोय. आणि आमचं गेट उघडलेलं आहे डायरेक्टली शिवानीला. आणि आमचं जिम इथेच आहे, 2 मिनिटावरच आहे, पण आम्हाला बाईकने जायचं असते कारण की पाऊस चालू आहे ना. पाऊस चालू आहे. आणि इकडे पायावर पण खूप जास्त उडते यार. चिक वाटतं जरा. हे निघालो आम्ही घरून आणि आम्ही पोहोचलोय जिमला. दॅट्स इट, बस एवढंच. पाऊस जास्त वाढल्यास कोणीच नाही आम्हाला वाटतं जिमला, आम्हीच दोघं जातोय. सो आता आलोय आम्ही जिममध्ये. माझी आणि चेतनची झाली आहे स्ट्रेचिंग. आज आहे आमचा बॅक डे. चेतन दिसत आहे का तुम्हाला. दिस इज चेतन. तर दिसलं नाही आहे, आता तो येणार बोलायला काहीतरी. सात समुंदर, काय ट्रेन करणार आहे तू आज. काय ट्रेन करणार आहे तू आज. बॅक
सो आज आम्ही बॅक ट्रेन करूया. स्ट्रेचिंग झाली तुझी? हा मला आवाज नाही येत. हो खरंच आवाज नाही येत. स्ट्रेचिंग झाली का? येस झाली आहे ना. हे बघ दिसतंय का लाईट दिसतंय का? नाही ए दिसत. लाईट दिसतंय का? नाही दिसत आहे. दिसत असणार यार. नाही दिसत आहे. नाही तुम्हाला माझी बॉडी दिसते की नाही? ही माझी बॉडी आहे एक्सरसाइज करायच्या आधीची. सो देर इज नो पंप इन दिस बॉडी. चला आता चालू करूया. शिवानीची मी बॅग घेणार आवाज. खूप दिवसानंतर शिवानीची मी आज बॅग वर्कआउट घेणार आहे आणि आज आपण हिची लावूया पूर्ण. नाही काही नाही लावू शकत हा माझी. मी माझी बरोबर मी याचीच लावून देते. शिवानी बकवास नको करू. तुझं वर्कआउट मी घेणार आहे आज. ठीक आहे. आणि मी माझी गाणे करेल बरोबर. जिम मध्ये गाणे आज मी वाजवलेले आहे. एकदम जुने गाणे वाजवले डायरेक्ट. चला स्टार्ट करूया. डान्स कम ऑन बेबी. चल येस 1 9 चल शिवानी कम ऑन. पूर्ण स्ट्रेच पूर्ण. चल बेबू चाल चल 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 लोक 1 2 चेतनचा सेट मारतोय आता. बापरे फुल स्टॅक मारतोय हा. दिसतोच फक्त कुकी. एक्सप्रेशन बघा. नाईस चेतन नाईस. नाईस नाईस. माझं फेवरेट गाणं लागलंय. पुणे तुझे दिवाना. किती वेळ आहे? वेळ अजून. तो काय माझं झालं तर लाट फुल डाऊन. आता शिवानी बघू काय करतात. जितनी ये नाजुक दिखती है ना उतनी ये टफ है भाई लोग. बहुत टफ है भाई बहुत. लेट्स गो 3 2 मोर. टफ चाइल्ड 1 मोर. क्या बात है. चेहऱ्याला हात लावली जाते मला माहित नाही कसं पण तुम्हाला आपल्या चेहऱ्याला हात. चेतन कम ऑन गो इझी. वेट नको मारू यार. बाईक मारते तू. बायसेप दाखव द्या. कोणचा? एक दिन प्यार करते. आता झालेला आहे आमचा वर्कआउट फिनिश. कसा वाटलं तुला शिवानी? एकदम बढिया. एकदम बढिया वाटलं आहे आणि आता स्ट्रॉंग फील होतं ना आता एकदम. स्ट्रॉंग फील होत आहे. झालं आता. ही आहे आमची बॉडी कंडिशन नाव. पंप. ट्रायसेप चांगला ग्रो झाला आहे माझा बघ शिवानी. बाय द वे गाईज तुम्हाला माझा नवीन लुक कसा वाटला? मी कटिंग केलेली आहे आणि दाढी पण. तुझं असते बघा माझा. तू सांग ना तू काय नवीन केलं. माझं नवीन ते. हायलाइट इकडे फिरवायला पाहिजे. चला संतोष सर हायलाइट असं होतं. त्याचं लाईट हे करतोय हा बघा. कारण की व्हिडिओ चांगला आला. नाही अजून थोडे इकडे पाहिजे. अजून थोडे इकडे पाहिजे. इकडे माझ्याकडे लाइटिंग करतोय छोटूशा व्हिडिओ. इकडे हा असं फिरवणं झालं असं काय आहे लोकांना काय. हा येस हा आता आला ना बरोबर सर. अभी परफेक्ट हो गया. देखो सर म्हणते मला की मराठी मूवी बनवा म्हणते. सर आप प्रोड्यूस करो. सर तुमच्या मूवी मध्ये मी विलन राहणार. मला दिसतच नाही. ब्लॅकआउट झालंय तर. ठीक आहे गाईज. आय कॅन्ट सी. ठीक आहे आता See me bro. शिवानी. You can't see me. हा झाला आमचा वर्कआउट कम्प्लीट. आता आम्ही तुम्हाला भेटूया आमच्या डाएट सोबत घरी. येस. मित्रांनो अशा प्रकारे आमचं झालंय वर्कआउट आणि आलो आहे आम्ही घरी. आता वाजले आहे 9. सो बेसिकली हाच आमचा शेड्यूल असतो. 7 ते 9 आम्ही वर्कआउट करतो आणि त्यामध्ये आम्ही 1.5 तास वेट ट्रेनिंग करतो आणि अर्धा तास आम्ही कार्डिओ ॲप्स किंवा स्ट्रेचिंग या सगळ्यांना देतो. ठीक आहे. बिकॉज दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. आणि घरी आल्यावर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुमचं प्रोटीन आणि तुमचं डाएट. मी आता खाणार आहोत बॉईल एग्स. आणि तू शिवानी? मी ओट्सवर ओव्हरनाईट सोप करून ठेवलेलं चेतनने. याच्यामध्ये ओट, ड्राय फ्रुट्स, पीनट बटर, चिया सीड असं भरपूर काहीतरी आहे. चिया सीड्स आहे, पंपकिन सीड्स आहे, सनफ्लॉवर सीड्स आहेत. आणि मग मावशी आल्यावर आम्ही बघू पुढचं काय काय. तू अंडे किती खातो यार चेतन? तू रोजचे आता किती खातोय? 2 4 5 अंडे खातोय आता. मी ट्राय करतो की दिवसाचे 10 ते 12 अंडे खायला पाहिजे. कारण की माझं चिकन सध्या बंद आहे. सो आय थिंक की मला प्रोटीन अंड्यापासून भेटतंय. कारण की बाकी मी एवढं खात नाही प्रोटीनसाठी. म्हणजे स्प्राउट्स वगैरे खातो, अंडे खातो, चिकन सध्या बंद आहे. मी ट्राय करतो की 10 ते 12 माझे अंडे जायला पाहिजे. त्याच्यामध्ये मी 7 बॉईल एग्स खातो आणि 5 अंड्याचा मावशीला ऑमलेट बनवून ठेवायला लावतो. सो दॅट दिवसामध्ये जेव्हा पण मला असं वाटलं की अरे प्रोटीन पाहिजे तर मग ते मी ऑमलेट खाऊन घेतो. बेसिकली ये जो बॉडी दिख रही है उसके पीछे बहुत मेहनत है.
बहुत ज्यादा मेहनत है खाने की, करने की, सुबह उठने की. So येस yes. ॲक्च्युली आमची जी कोकण ट्रिप झाली त्याच्यानंतर आता आम्ही फायनली असं वाटतं आम्हाला की आम्ही एकदम ट्रॅकला आलोय म्हणजे फिटनेसच्या. थोडी मला जाडी वाटत आहे. शिवानी जाडी तर बिलकुल नाही आहे, ही तर ड्रीम फिगर आहे. ठीक आहे, मला तर खूप आवडतं तू याच्यामध्येच, एवढ्या याच्यावरच एवढंच पाहिजे यार. हे अजून तू बारीक नको प्लीज. 9:10 झालेले आहे, तर आम्ही 9:45 पर्यंत तयारी करून सगळं आवरून ऑफिसला बसू. शिवानी त्याच्यानंतर थोडी अभ्यास वगैरे करणार आणि मी ऑफिसला बसणार. त्याच्यानंतर आमचं कंटिन्युअस ऑफिस चालू असते, बस काही ब्रेक नाही. आणि मग संध्याकाळीच आम्ही टाइमपास करतो. ठीक आहे, आज सो भेटूया. संध्याकाळी आम्ही बाहेर जाणार आहे. तुम्हाला सांगू नको माहिती पडेल कुठे. आम्ही कुठे जाणार आहे. या दॅट्स अ सरप्राईज. ओके, चला आता चला नाश्ता भेटूया करूया. थोड्या वेळामध्ये. सो माझं आत्ता जस्ट ऑफिस स्टार्ट झालं आहे. माझी झाली आहे पूजा आणि चेतन पण बसला आहे ऑफिसला. चेतन, झालं का तुझं काम? कसं चालू आहे? भाई खूप काम आहे भाई, भयंकर काम आहे. आता चालू केलं आहे शिवानी, आता चालू केलं आहे. आमचं मस्त आहे, म्हणजे आम्ही सकाळी एकदम 10ला बसतो, 9:45-10ला काम करायला. आणि शिवानीचं आफ्टरनूनला असते, तर तिला आता बिफोर ऑफिस टाइम भेटतो एन्जॉय करायला आणि मला आफ्टर ऑफिस. आणि मग मला आमचं सोबत दोघांचं पाहिजे. पण झालं की मग आम्ही दोघं पण सोबत एन्जॉय करतो आणि मग झोपतो. पण सोबत नाही टाइम मिळत. ठीक आहे, वीकडेजला चला. कमी भेटते, बट विकेंड्सला तर आम्ही सोबतच राहतो. काय तुमच्यासाठी की तुमचं जेव्हा पण ऑफिस चालू असतं ना, तेव्हा एकदम फोकसनी काम करा. ते 8, 9, 10 घंटे जे पण तुम्हाला लागतात ते 10 घंटे तुम्ही इथे दिले ना, मग बाकीचे तास तुम्हाला एन्जॉय करायला भेटेल. नाहीतर मग तुम्ही दिवसभर टाइमपास करणार ऑफिसच्या कामामध्ये, काम नाही करणार, काही नाही करणार. आणि मग म्हणाल की अरे ऑफिस झालं, आता पण मला काम करावं लागणार आहे, असं तसं वगैरे. मग तुम्हाला दुसरं काम करायला काही टाइमच नाही भेटणार बेसिकली. Yes. परत बेसिकली म्हणतोय मी, कितीदा बेसिकली म्हणणार शिवानी, तुझ्यामुळे सवय लागली मला. अच्छा, मी इथं नाही म्हणत बेसिकली. सो या दॅट इज ट्रू. तुमचं ऑफिसच्या वेळेस आम्ही ऑफिसचं काम करतो आणि मग एकदा फ्री झालो की मग आम्ही आमचं बाकीचं काम करतो. एन्जॉय करतो, बाकीचे कामं करतो. चला, तर आता मी बसते ऑफिसला, चेतन पण ऑफिसचं काम करत आहे. मी थोड्या वेळात जेवण पण करणार होतो. आम्ही तुम्हाला भेटू लंच ब्रेकला. बाय. माझा लंच ब्रेक तर झालाय आता. माझं व्हायचंय, माझा कॉल झाल्यावर आपण बसू जेवायला. ओके मित्रांनो, आता झाले आहे आमचे लंच ब्रेक. आम्ही सोबत जेवण करतो जेव्हा पण आम्ही वर्क फ्रॉम होम करतो. माझा कशाला दाखवलं? आणि हे माझं ताट, हे शिवानीचं चालू ताट. पण केलं आहे. आंबे थांबले नाही पाहिजे, आंबे कैरी थांबले आहे ती. नाही पाहिजे. कैरी थांबली नाही पाहिजे. आता आम्ही थोडासा ब्रेक घेऊ 20-30 मिनिट्सचा आणि त्याच्यामध्ये काहीतरी बघू आणि मग जेवण करू. तो आता आम्ही ट्राय करतो की जेव्हा पण आम्हाला वर्क फ्रॉम होम असते दोघांना पण सोबत, तर सोबत लंच करू. कारण की लंच हा टाईम सोडून ऑफिस टाईममध्ये आमचं काहीच मॅच नाही होत बेसिकली, है ना. काहीच नाही. तर इट्स इम्पॉर्टंट की तुम्ही अर्धा तास तरी थोडंसं सोबत जेवण केलं करा, पाहिजे, थोडंसं गोष्टी काय केल्या पाहिजे, बघितलं गप्पा गोष्टी पाहिजे. काहीतरी बघितलं पाहिजे. तर हे तुम्हाला हेल्प करेल बॉन्डिंगसाठी आणि तुम्हाला अजून फ्रेश करेल जास्ती काम करायसाठी. ठीक आहे, तर तुम्ही पण जेवण करा. आता आम्ही जेवण बघा, करतो. तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल तर मी चेतनला जास्त बोलत आहे या ब्लॉगमध्ये आणि मी खूप कमी बोलत आहे. हो, आणि डाएटमध्ये आता माझं चालू आहे प्रोटीन सोर्स, परत चणे, त्याच्यानंतर राईस आणि कैरी मला आवडते म्हणून. आणि शिवानीचं पण चालू आहे. शिवानीने एक्स्ट्रा घेतलेलं आहे दही. राईस खातो, कधी कधी पोळी खातो. चेतन तर पोळी खातच नाही, तो त्याने सोडली आहे पोळी. पण मी एखाद्या शिवानी वेळेस भाकरी खायची आधी, पण ते पण हा. सोडले शिवानी. नाही, भाकर सोडली नाही आम्ही, तर पीठ आणावं लागतं दळून. तो जो टास्क शिवानी त्या ज्वारी आपण किती मागच्या डिमार्टला होती, मम्मीने आजच म्हटलं भाई खराब साब, होऊन जाईल ती ज्वारी, दळून आण म्हणून. ती ज्वारी आपण डिमार्ट मधनं आणली आहे, 6 महिने झाले त्याला. सो आता आम्ही जेवण करू आणि परत कामाला बसू गाईस. आणि जर आधेमध्ये काही झालं इंटरेस्टिंग तर ते आम्ही कॅप्चर करू. पण आम्हाला डिफिकल्ट आहे कारण की आता आम्ही परत ऑफिसला बसल्यावर आम्ही कामच करू. अभ्यासाला नाही ग, ऑफिसला आम्ही परत ऑफिसला बसलो की आम्हाला परत ऑफिसचं काम करावं लागेल आणि आमचं ऑफिस चालणार 7-8 वाजेपर्यंत. बघूया काय करू तर. चलो. सो मित्रांनो, आता तुम्ही बघितलं तर लंच झालेला होता आमच्यासोबत. तेव्हापासून आम्ही कंटिन्युअस काम करतोय. शिवानी तर आता पण काम करतोय, हॉलमध्ये बसली ती. मी बेसिकली आता ब्रेक घ्यायचा विचार करतोय कारण की फ्रीजमध्ये काहीच नाही आहे आणि मला जायचं आहे आता भाजीपाला आणायला. कारण की ऑनलाईन हा भाजीपाला मित्रांनो, आज मी बघितलं झेप्टोवर ते 90 रुपीज चार्ज घेतात. 90 रुपीज हँडलिंग चार्जेस. आणि मी बोलवत काय, मिल्क, दही, त्याच्यानंतर पालक, कांदा, टमाटर, याला हँडल करायला एवढे हँडलिंग चार्जेस का? ऑनलाईन न बोलवता आज आमच्याकडे मस्त लोकल मार्केट असते. मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवणारच.
लोकल मार्केट लागतात, फ्रायडे मार्केट असतं, त्याच्यामध्ये एकदम फ्रेश भाजीपाला भेटतो. ते मी जाणार आणि घेऊन येणार. ठीक आहे, पहिले आपण बघू आपल्या फ्रीजमध्ये काय काय आणि आपल्याला काय काय आणायचं. So, आता आलोय आपण फ्रीज जवळ. फ्रीजमध्ये बघूया काय आहे. तर फ्रीजमध्ये काहीच नाही आहे. लिटरली फ्रीज खाली आहे आणि खाली पण फ्रीज काहीच नाही आहे. खाली आहे म्हणजे आज रात्रीचं जेवण आपल्याला भेटणार नाही आहे. सो आपल्याला म्हणजे सगळंच काय आणायचं आहे, सगळंच काय आणायचं. आणि मी जाणार या मार्केटमध्ये. हे बघा, एकदम सुंदर असं मार्केट लागतं आमच्याकडे, छोटंसं, बट तिथे इतके फ्रेश भाजीपाला भेटतात ना. ऑनलाईन बोलण्यापेक्षा इथे जाऊन आणलेलं बरं, म्हणजे कमी पैशामध्ये पण भेटतंय आणि चांगलं पण भेटतं. वातावरण खूप बढिया आहे. असं आहे फ्रायडे, आणि फ्रायडे इव्हिनिंगला मला असं मस्त वाटतं, इतकी मस्त फिलिंग येते. आता माझं थोडं अजून काम बाकी आहे ऑफिसचं, तर मी येणार म्हणजे भाजीपाला वगैरे घेऊन येणार. कारण की इथे जर लेट गेलो ना तर मला भाजीपाला भेटणार नाही, फ्रेश नाही भेटणार. त्यामुळे लवकर जाऊन आपण लवकर भाजीपाला घेऊन येऊ. आणि मग थोडंसं काम बाकी आहे, ते थोडंसं काम केल्यानंतर आपला वीकेंड चालू होणार आहे. काय शिवानी, वीकेंड चालू होणार आहे की नाही? काय शिवानी, वीकेंड चालू होणार आहे की नाही? होमन असं कर, असं कर ना, असं कर ना, दिसतंय का तुम्हाला? चलो. आणि शिवानीचं आता पण ऑफिस चालू आहे मित्रांनो. बघा ती काम करते, बघून घ्या तिला. हिला आपण आता डिस्टर्ब नाही करू आणि आपण आपली मजा करू. सो मित्रांनो, आज आमचा प्लॅन होता मित्रांसोबत, बट तो झालेला आहे कॅन्सल ड्यू टू सम अनवॉन्टेड रिझन. मला रिझन्स माहिती नाही, बट शिवानी आता माझ्या मागे लागलेली आहे की तिकीट बुक कर, फायनल डेस्टिनेशन बघायला जाऊ. हिला रूमचं लाईट बंद झालं 9 वाजता सगळे, तर हिला भीती वाटते. ठीक आहे, आणि ही म्हणते की रात्री आपण फायनल डेस्टिनेशन बघायला जाऊ. व्हॉट इज दिस बिहेवियर? शिवानी सांग कुठला करू तर. शिवानी सांग कुठला करू तर. मी हिला बोललो की उद्या आपला खूप महत्त्वाचा दिवस आहे, उद्या आपल्याला 6 वाजता उठायचं आहे. आपण एवढ्या रात्री जिमला म्हणतो, फ्रायडे नाईटला नाही, संडे मॉर्निंगला नाही, सॅटर्डे मॉर्निंगला, सॉरी. फ्रायडे नाईटला काहीतरी करायचं, काहीतरी करायला म्हटलं की नाही उद्या सकाळी उठायचं. व्हॉट इज दिस? मग शनिवारी रविवार रडतो, झाला गेला सॅटर्डे संडे. शिवानी, हे सुनील नारायण सर काय करता तू? सुनील नारायण सर काय करता शिवानी तू? तुला सुनील नारायण माहिती आहे कुठे? मला तो भूल चूक माफ बघायचं आहे. भूल चूक माफची तिकीट्स नाही आहे. फायनल डेस्टिनेशन बघायला जाऊ शकतो. कोणी पण बघ. तो लेट नाईट बघू शकतो. भूल चूक माफ. सगळ्या तिकीट्स बुक आहे. तुला ते वाटतं फायनल डेस्टिनेशन सांग ना. 4DX करू की 2X करू? 4DX. 4DX? असं वाटतं की आपणच हे झालं. 4DX करू की 2X? हे लवकर शिवानी, लवकर आहे. हे बघ, हे आपल्याला भांडे दिसून राहिले याच्यामध्ये. काय सांग आता, 4DX करू की 2DX करू? हा मागून 2DX करत आहे माहिती का? 2DX करताय 4DX. नाही, 2DXच होणार. 2DXच होणार. 2DXच होणार. कंजूस आहेस तू. अबे साल्या, तुला रूमचे लाईट बंद झाले तर भीती वाटते. इकडे तू मला तोंड दाखव खाऊ तुझं. दे, मला भूक लागली. नाही, इकडे तू पटकन. पॉपकॉर्न पण नाही देशील तू मला. इथे पण म्हणशील ते खूप महाग काय आहे. हरामखोर बाई आहे तू. काय हरामखोर बाई आहे. इथे सिरियसली म्हणशील, किती महाग आहे पॉपकॉर्न. सिरियसली खूप चला, स्वतःच हे करते तू. स्वतःच ठरवते की आपण बाहेरचं खायचं नाही, आपण पॉपकॉर्न पण नाही खायचं. मावशी, हा. सांगा तुमच्या मुलीला काहीतरी. अहो, आमच्या मुलीला सांगून कटळा आला, तर तुम्हाला सांगून कटळा आला. आमची हे मुलगी मावशी पण शिवानीच्या टीम मध्ये आहे. आमची मावशी मुलगी पण. म्हणती भूक लागली जावायचं चाललंय. इकडे शिवानी, इकडे शिवानी, इकडे. हे बघा, एकटी दही आणि पराठे खाऊन राहिली आणि ही मावशी त्यांची साथ देत आहे. मग साथच द्यायला पाहिजे मावशी. मग मुलगीला साथ कोण देणार? हा? मावशी तुमचं जास्ती होतं आता. माझ्याकडे तुमचं लक्ष कमी माझ्या आहे मुलीला म्हटलं. साथ कोण देणार? मी देणार ना. मी देणार मित्र. नाही देणार, मी देणार. कसं दाखवू मी तुम्हाला? मी देणार. भूक लागली जावायचं चाललंय. शिवानी, इकडे ये. शिवानी, इकडे बघा, घरी जा. लवकर ये. घरी जा. सांग पटकन. 4DX करू का? पटकन सांग यार. कर यार कुठली पण कर. सांग ना तू पटकन. कुठली किती वाजली तिकीट आहे? आणि शो कितीचा? 8:30चा आहे पण शो 4DX वाला. हो, एकच शो आहे 4DX चा, 8:30ला आहे.
आजच्यासाठी, बाकी उद्या म्हणजे नको करू, सांग पटकन. ही कुठला पण कर म्हणते आणि मग म्हणते की नाही माझं ऑफिस आहे, मला जमणारच नाही. सो मित्रांनो, तुम्ही बघून घ्या. मला शिवानीने 4DX ची तिकीट काढायला लावली होती जेव्हा शो अवेलेबल होता, आणि हिच्या टाइमपासमुळे, हिच्या ह्या पराठामुळे शो गेलेला आहे सोल्ड आउट. आणि आता फक्त फ्रायडे आणि सॅटर्डेचा शो आहे. दिसतंय का तुला? बघून घे ना शिवानी, बघून घे. सो आता 2DX आपल्याकडे ऑप्शन आहे. शिवानी, मी तुला आताही विचारतो मित्रांनो, 2DXचा पण शो फक्त 8:30 वाजता आहे. आणि 8:30 वाजताच आहे. 12 वाजता शो, 12 वाजता जाणार आहे का शोला यार? 10, 10:15, 10:30 ठीक आहे यार. 12 वाजता मित्रांनो, 12 वाजता तुम्ही शोला जा. मित्रांनो सांगा, अशाने काय होतं माहिती आहे का? तुमचा सॅटर्डे पूर्ण अर्धा चालला हो की नाही? 12ला जाणार आणि मग तुम्ही रात्री 4ला घरी येणार, 3ला घरी येणार. काय फायदा? तू अशी 3 करत होती की हा चांगला असं करत होता? म्हणजे 3 करत होती. हो, मला वाटलं 12ला चांगला असं करत आहे तू. पराठा चांगलाच झाला. एकटे खाऊन राहिले शिवानी, मी तुझ्याकडे थांबलो होतो का? काय ते दिवस ज्या दिवशी जेव्हा तू माझ्यासाठी पण डिनरसाठी थांबत होते, आता ते दिवसच नाही. कधी आले होते ते दिवस? तू माझ्यासाठी थांबत नव्हते डिनरला? कधीच नाही. काही बोलते. पण असं काही नाही मित्रांनो, ही माझ्यासाठी थांबते. पण आता ऑफिसचे डे असल्यामुळे आम्ही एकामेकाला, तुला कधी वाटलं तेव्हा जेवण कर, तुला काय वाटलं तेव्हा कर, कारण की ऑफिसचा शेड्यूल असतो. तुम्हाला माहिती असतं की तुमचे कॉल्स कधी असतात, म्हणजे दुसऱ्यांचे कॉल कधी असतात, ते सगळं त्याच्यावर डिपेंड असतं बेसिकली. सो आता आपण IPL मॅच लावणार आहे आणि किंग कोहलीची बॅटिंग बघणार आहोत. रिटायरमेंट नंतर त्याची पहिली मॅच असणार आहे. सो होप सो की तो आज रन मारेल. लेट्स सी. मला अजून माहिती नाही आहे की कोणी टॉस जिंकलाय आणि कोणी बॅटिंग करतोय. आजचा जो व्लॉग आहे हा पूर्ण जो हे करतोय, काय म्हणतात त्याला, डिरेक्ट मी हँडल करतोय, तो चेतन करतोय. सो गाईज, तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये सांगा की तुम्ही चेतनच्या ह्यानी बोर तर नाही झाले ना? माझ्या याने बोर होणारच नाही ते कधी. म्हणजे असं वाटतं का तुम्हाला की चेतन खूप दिसतोय? चेतन म्हणजे आता थोडंसं आता शिवानी पण दिसायला पाहिजे असं वाटलं का गाईस? तुम्ही बोर तर नाही झाले ना? आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. नक्की सांगा. तुमचा आन्सर असला पाहिजे. नाही आम्ही शिवानीला मिस केलं. नाही, आम्ही शिवानीला मिस नाही केलं, हे आन्सर तुम्ही करा, ठीक आहे? सो आता आम्ही झालोय रेडी फॉर मूवी. असं तुम्ही बघत असाल की चेतन खूप कंजूस होता, त्याने मला नाही बोलला मूवीसाठी, पण मी त्याला कन्व्हिन्स केलंच की बाबा चल. चुकीचं काय सांगता त्यांना? काय चुकीचं सांगताय तू? कंजूस नाही मित्रांनो, मी तिला सरप्राईज द्यायचं होतं मला, म्हणून मी तिला नाही म्हणवतो आणि मी मुद्दाहून मग तुला लपून तिकीट बुक केले आणि तुला डायरेक्ट तयारी करायला लावली. समजलं का? सरप्राईज होता तुझ्यासाठी, ठीक आहे? ओके. मला आमच्याकडे चालू आहे मॅच. अजून आमच्याकडे काहीच नाही झालं. आमचा टीव्हीच त्याच्यासाठी आहे की मॅच चालू. सो आमचा आउटफिट, दिस इज आवर आउटफिट. पावसाची थोडी शक्यता आहे, त्याच्यामुळे आम्ही मोठ्या गाडीनेच जाऊ, नाहीतर आम्ही 2 व्हीलरनेच जातो. लेट्स गो. वेळ झाला, खूप वेळ झालाय. चला मूवीची एंडिंग म्हणत आहे, मूवीची स्टार्टिंग नाही झाली पाहिजे. मी अशी का विचित्र बोलते मला कळत नाही. फायनली आम्ही वेळात मूवीला पोहोचलोय. शिवानीचा एवढा टाइमपास करून पण आता जस्ट स्टार्ट झाली आहे मूवी. मित्रांनो, आता झाला आमचा फायनली इंटरवल. शिवानी, थंडी वाजत होती तर मी जॅकेट आणली. खूप बरं झालं तू हे आणलं तर जॅकेट. मजा आली ना? खूप मस्त कॉमिक सीन्स आहे याच्यामध्ये. तुम्हाला जर बघायचं असेल फुल चूक माफ तर तुम्ही बघा. शिवानीसाठी हा मी सरप्राईज प्लॅन केलेला होता. ते तुम्हाला दिसेलच की का बरं प्लॅन केलेला होता या ब्लॉगमध्ये. तुम्ही आतापर्यंत बघितलं असणारच. सो खूप मजा आली. आता आमचा इंटरव्ह्यू झालेला आहे. आता मला समोसा खायची इच्छा आहे तर मी समोसा घेणार. आणि शिवानी काय घेणार? स्मार्ट दिसत. आपण दोघं पण स्मार्ट दिसत. तो अशा प्रकारे आमचा झालेला आहे मूवी एंड आता. आणि शिवानी परत एकदा केसाला हात लावेल. लाव का शिवानी? नाही लाव का शिवानी? लाव. सो आता वाजले रात्रीचे 1. आमचं फ्रायडे नाईट खूप बढिया गेली आहे. छान मूवी होता, टाइमपास मूवी होता.
तुम्ही नाव सांगा काय होतं. भूलचूक माफ. त्यांना पूर्ण ब्लॉग मध्ये दिसणार आहे. आता नाव सांगा पूर्ण आणि जर कोणी लास्ट मध्ये येऊन जात आणि बघितलं डायरेक्ट तर लास्ट मध्ये येऊन बघणार ना की बाबा काय बघितलंय लास्ट मध्ये काय बोलले हे बघायचं आहे. कुछ भी बोलत आहे याचं तो- काही लॉजिकच नाही लागत. सॉरी गाईज. बरं जाऊ द्या. सो आता हा होता असा ब्लॉग. पूर्ण दिवस आम्ही कव्हर केला की काय काय केलं. हा काय ब्लॉग नाही. आता इथेच एंड होणार बेसिकली. येस आणि मी परत एकदा बेसिकली म्हटलेलं आहे. येस. सो तुम्ही सांगा की हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आम्हाला सबस्क्राईब करा आणि खूप जास्ती सपोर्ट करा. खूप जास्ती. सो आता हा आम्ही ब्लॉग इथे संपू आणि तुम्हाला भेट तो हा ब्लॉग आम्ही आता इथेच संपू आणि तुम्हाला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तुम्हाला भेटू आणि नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय. सबस्क्राईब करा.